मित्रांनो, आज आपण बघूया एस-एस-सी जी-डीची पदभरती आलेली आहे. तर ती किती आहे बघू आपण आणि कोणत्या वेबसाईटवरून फॉर्म कसा भरायचा, किती जागा चेक करायची ते बघूया. सुरुवातीला गुगलवर यायचं. गुगलवर आल्याच्यानंतर इथं बघा माझी नोकरी आहे. माझी नोकरीवर क्लिक करायचं. माझी नोकरीवर क्लिक केल्याच्यानंतर इथं बघा करंट रिक्रुटमेंट आहे बघा 2025. ते क्लिक केल्याच्यानंतर जसं वर्तमान भरती बघा इथं वरती ते केल्याच्यानंतर इथं खाली घ्यायची, स्क्रोल करायची. स्टार्टिंगला सुरुवातीलाच बघा एस-एस-सी जी-डी कॉन्स्टेबल भरती 2026 एस-एस-सी जी-डी कॉन्स्टेबल पदांच्या 25,487 जागांसाठी मेगा भरती आहे आणि लास्ट डेट आहे 31/12/2025. याच्यावर क्लिक करूया आपण आता. ॲडव्हर्टाईजमेंट आली, क्लिक केले बघा. एस-एस-सी जी-डी कॉन्स्टेबल भरती 2026 एस-एस-सी मार्फत जी-डी कॉन्स्टेबल पदाच्या 25,487 जागांसाठी मेगा भरती. तर बघा खाली घेऊ याला बघा, इकडे खाली घ्यायचं. हे बघा इथं जी-डी कॉन्स्टेबल जनरल ड्युटी 25,487 पद आहेत. एक नंबरला बघूया बॉर्डर सिक्युरिटी फोर्स BSFला 616 आहेत पदं आणि सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स CISFला 14,595 पद आहेत. सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स CRPFला 5,490 पद आहेत. सशस्त्र सीमा बल SSBला 1,764 पद आहेत आणि इंडो टायबेटन बॉर्डर पोलीस ITBP 1,293 पद आहेत. आसाम रायफल्सला 1,706 पद आहेत आणि सेक्रेटरिस्ट सिक्युरिटी फोर्स SSFला 23 पद आहेत. एकूण 25,487 पद आहेत. इकडे बघा शैक्षणिक पात्रता दिलेली आहे 10वी पासच्या नंतर. पुरुष यांची उंची बघूया आपण आता. शारीरिक क्षमता पात्रता जनरल SC आणि OBCला 170 पाहिजेत आणि छाती न फुगवता 85 पाहिजे. STला उंची 162 आणि 162.5 आणि न फुगवता 76/5 पाहिजे. महिलांसाठी जनरल SC अँड OBCला 157 आणि महिला SC/STसाठी 150 आहेत. छाती नाही. वयाची अट 1 जानेवारी 2026 रोजी 18 ते 23 वर्ष पाहिजेत. SC/STला 5 वर्ष सूट, OBCला 3 वर्ष सूट. नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत आहे. फी बघा जनरल OBCला 100 आणि SC/STला फी माफ आहे, फी नाही. इथं ऑनलाईन ॲप्लिकेशन हे बघा. ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख आहे 30 डिसेंबर 2025 आणि परीक्षा बघा कशी दिली. CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. फेब्रुवारी किंवा एप्रिलमध्ये होईल 2026 मध्ये. इथं बघा आता सुरुवातीला 1 नंबरला जाहिरात आहे. एक बघा पूर्ण जाहिरात आहे बघा इथं. सुरुवातीलाच डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म 1 म्हणजे कालपासून 1/12/2025 ते 31/12/2025 पर्यंत आहे. लास्ट डेट आहे 31/12ची 31/12/2025 आणि लास्ट पेमेंट बघा 1/1/2026 ऑनलाईन फी आणि 8/1/2025 विंडो करेक्शन म्हणजे काय फॉर्ममध्ये काही दुरुस्ती चुकी करायची असल्यास 8/1 ते 10/1/2026 पर्यंत आहे. एक्झामिनेशन बघा फेब्रुवारी किंवा एप्रिलमध्ये दिलेली आहे बघा याच्यात खाली 2026 बघा पूर्ण दिलेली आहे बघा याच्यात. पेमेंट स्केल किती आहे? पेमेंट स्केल 21,700 70,100 दिले बघा. वॅकन्सी वाईज पूर्ण वॅकन्सी कास्टला किती येतात काय नाही पूर्ण दिली आहे बघा याच्यात. सिक्वेन्स वाईज सगळं दिलेलं आहे बघा. SC/STला 5 वर्ष आणि OBCला 3 वर्ष सूट आहे. हे बघा सगळं दिलेलं आहे याच्यामध्ये जाहिरातमध्ये. आणि बघा सर्टिफिकेट कॅटेगरी NCC जर सर्टिफिकेट असेल तर 5% मार्कला धरण्यात येईल आणि B म्हणजे NCC सर्टिफिकेटला 5%, B सर्टिफिकेटला 3% आणि NCC A सर्टिफिकेटला 2%. खाली घ्यायचं. तर बघा सेंटर दिलेले आता सेंट्रल बघा. आपण महाराष्ट्रामध्ये आता बघू महाराष्ट्रामध्ये काय दिले, कोणकोणते दिले. रिजन छत्तीसगड, वेस्ट दिल्ली,
सेंट्रल रेल्वे महाराष्ट्र कुठे महाराष्ट्र मणिपूर मध्य प्रदेश छत्तीसगड केरला बिहार आणि उत्तर प्रदेश कर्नाटक मध्य प्रदेश छत्तीसगड मेघालय मिझोरम दिल्ली राजस्थान उत्तराखंड तेलंगणा महाराष्ट्र बघा इथं दिलेलं आहे सेंटर बघा महाराष्ट्रात कोणकोणते अहमदाबाद गांधीनगर राजकोट सुरत हे गुजरातचे आहेत बघा छत्रपती संभाजीनगर आहे बघा अमरावती दिले संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक आणि पुणे हे असे 1 2 3 4 5 6 7 8 9 सेंटर आहेत बघा 9 सेंटर इथं बघा एक्झामिनेशन दिलेलं आहे बघा याच्यात द स्कीम ऑफ एक्झामिनेशन कम्प्युटर टेस्ट जनरल नॉलेज 20 क्वेश्चन असणार 40 मार्कांसाठी म्हणजे बुद्धिमत्ता आणि अंकगणित जनरल नॉलेज जी के आणि अवेअरनेस म्हणजे करंट अफेअर आणि जनरल नॉलेज हे 20 मार्काचं क्वेश्चन आणि 40 मार्काचे 20 क्वेश्चन आणि 40 मार्काचे राहणार एलिमेंटरी मॅथमॅटिक्स 20 मार्क 20 क्वेश्चन 40 मार्कासाठी इंग्लिश आणि हिंदी 20 क्वेश्चन राहणार 40 मार्काचे आणि टाईम राहणार आहे 60 मिनिट म्हणजे किती 80 क्वेश्चन आणि 60 मिनिट राहणार आहे बघा इथं ऑल ऑफ क्वेश्चन ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस तुम्हाला एक्झाम देता वेळेस इंग्लिश बघा लँग्वेज कोणकोणते झाले हिंदी लँग्वेज आसामीज बेंगाली गुजराती कन्नडा कोकणी मल्याळम मणिपुरी मराठी ओडिया पंजाबी तमिळ तेलुगू आणि उर्दू असे 12 लँग्वेज दिले आहेत इथं बघा देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग 0.25 मार्क फॉर इच रॉंग आन्सर म्हणजे जर 0.25ची निगेटिव्ह मार्किंग आहे बघा याला पूर्ण दिले बघा इथं याच्यानंतर आपण मागे घेऊ आता जाहिरातीवर येऊ इथं बघा ऑनलाईन ॲप्लिकेशन दिलेलं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथं बघा इथं बघा रजिस्टर लॉग इन टू रजिस्टर न्यू साईन अप जर नवीन कोणाला रजिस्ट्रेशन करायचं असलं तर खाली यायचं बघा इथं न्यू युजर आहे बघा न्यू